कापूस पिकामध्ये तणाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि तुम्ही विचार करताय की कापूस पिकामध्ये कोणते तणनाशक फवारणी करायचं, तर आज मी या व्हिडिओच्या माध्यमातून असं तणनाशक सांगणार आहे की कापूस पिकामध्ये 2 महिने तण उगवणार नाही. तर हो मित्रांनो, तुम्ही बरोबर ऐकत आहे. तर कापूस तणनाशक फवारणी केल्यानंतर 2 महिने तुम्हाला तण उगवलेलं दिसणार नाही आणि 100% जे काही तण असेल त्याचं नायनाट तुम्हाला झालेला दिसेल. म्हणजे 100% प्रभावीपणे काम करणारं जालिम असं तणनाशक आहे. तर मी सोबत काही टिप्स सांगणार आहे. त्या टिप्स सोबत जर तुम्ही या तणनाशकाचा जर वापर केला तर एकरी प्रमाण किती घ्यायचंय, प्रतिपंप याचं प्रमाण किती घ्यायचंय आणि कशा पद्धतीने फवारणी करायचंय, तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी 100% रिझल्ट तर मिळेल. 2 महिने तण देखील उगवणार नाही. तर तणनाशक फवारणी करत असताना कापूस उगवणीनंतर 20 ते 25 दिवसानंतर आपल्याला हे तणनाशकाचा वापर करायचा आहे. कापूस प्लॉट हा 20 ते 25 दिवसाचा असायला हवा, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, आपल्याला हे तणनाशक फक्त अर्धा लिटरमध्ये 2 एकर क्षेत्र फवारणी करून होते. तसंच तिसरी गोष्ट, फवारणी आपल्याला फक्त 1600 रुपये या ठिकाणी 2 एकर क्षेत्रासाठी खर्च होतो. आणि फवारणी करत असताना शेतात ओल असणं गरजेचं आहे. वापसा कंडिशनमध्ये शेत असायला हवं. तर 20-25 दिवस लागवडीनंतर जर तुमच्या शेतात लांब पानाचं गवत असेल, रुंद पानाचं गवत असेल, तर आणि तुमचा कापूस प्लॉट 2 तर 3 पानांवर असेल किंवा 4 पानांवर असेल, तर त्यावेळेस आणि गवत जे आहे ते 2 ते 3 पानांवर असायला हवं. तर त्यावेळेस आपल्याला हे तणनाशकाची फवारणी करायची आहे. फवारणी करत असताना पाण्याचं प्रमाण जास्तीत जास्त घ्यायचंय. एक लेअर तयार झाली पाहिजे जेणेकरून मुळांपर्यंत जाईल आणि तणाचा समूळ नायनाट होईल. अशा पद्धतीने आपल्याला काळजी घ्यायची आहे. सर्वात महत्वाची टीप, आपल्याला या ठिकाणी गढूळ, दूषित पाणी, क्षारयुक्त पाणी वापर टाळायचा आहे. स्वच्छ पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून 100% तणाचा नायनाट होईल आणि तणनाशक चांगल्या प्रकारे काम करेल. आणि अजून सर्वात महत्वाचा मुद्दा, तणनाशक फवारणी करत असताना कधीही पावसाचं वातावरण बघूनच आपल्याला फवारणी करायची आहे. फवारणी करून झाल्यानंतर 1 तास तरी पाऊस यायला नको, तर जेणेकरून आपल्याला तणनाशकाचा चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळेल. तर कोणतं आहे ते जालिम प्रकारे म्हणजे चांगल्या पद्धतीचं तणनाशक, तर ते तणनाशक आहे टाटा कंपनीचं केवट अल्ट्रा. तर ते टाटा कंपनीचं केवट अल्ट्रा याचं प्रमाण आपल्याला जवळपास म्हणजेच प्रतिपंप 25 ते 30 लिटर, 15 लिटर पंपसाठी एवढं घ्यायचं आहे. तर आपल्याला 2 एकरमध्ये अर्धा लिटर एवढे तणनाशक लागतं. 1600 रुपये फक्त 2 एकर क्षेत्रासाठी या ठिकाणी खर्च येतो. अर्धा लिटरचं जे काही याचं म्हणजे किंमत आहे तर 1600 रुपये आहे आणि एकरी अर्धा लिटरमध्ये 2 क्षेत्र फवारणी करून होतं. तर खूप चांगल्या पद्धतीचं केवटचं अल्ट्रा आहे. फक्त तुमच्या शेतात कापूस पिकामध्ये जे काही गवत असेल ते 2 किंवा 3 पानांवर असायला हवं, तरच या तणनाशकाचा रिझल्ट तुम्हाला मिळेल आणि तण नायनाट होईल. अन्यथा तण जळणार नाही. आणि 20-25 दिवसाचा कापूस प्लॉट असताना आपल्याला फवारणी करायची आहे जेणेकरून रिझल्ट चांगला मिळेल. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा जास्तीत जास्त गरजू शेतकऱ्यांपर्यंत. भेटूया पुढील महत्त्वाच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.